मी डॉक्टर शहाजी पाटील, PDVP महाविद्यालय तासगाव, मराठी विभाग। आज आपण साहित्यशास्त्र या विषयातील साहित्याचं प्रयोजन यावरती विवेचन करणार आहोत। साहित्याचं प्रयोजन म्हणजे काय? संस्कृतमध्ये साहित्याची अनेक प्रकारे चर्चा केलेली आहे आणि साहित्याचं प्रयोजन, साहित्याचा हेतू किंवा साहित्याचं जे उपयोजन आहे या संदर्भात अनेक प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। संस्कृत साहित्य विशारद मोहम्मद यांनी एक विशेष अशी शब्दकारिका नोंदवलेली आहे, ती म्हणजे काव्य एसेसे अर्थकृते व्यवहार विधेय शिवतरसेते संध्या परनिवृत्ते कांता संमित तत्व उपदेश विजय। खरं तर संस्कृत साहित्य विशारद मोहम्मद यांनी ही जी काही शब्दकारिका सांगितली आहे यामध्ये 6 प्रयोजनांचा आढावा त्यांनी या शब्दकारिकेमधून घेतलेला आहे। आणि ह्या 6 सकळ प्रयोजनामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की काव्य हे यशासाठी, काव्य हे कीर्तीसाठी लिहिलं जातं। आता काव्य हे यशासाठी, कीर्तीसाठी लिहिलं जातं याविषयी विवेचन करत असताना काव्यापासून अनेकांना कीर्ती मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे। उदाहरणार्थ राम गणेश गडकरी असतील, कवी कुसुमाग्रज असेल, बर्नार्ड शॉ असेल, वर्थवर्थ असेल, बायरन असेल, या लेखक कवींना अतिशय प्रचंड अशी प्रसिद्धी मिळालेली आहे। पण खरं तर कीर्तीसाठी या कवींनी, लेखकांनी लिहिलं काय, तर याला आपण नकारात्मक उत्तर द्यावं लागतं। कारण का तर काव्य जे लिहिलं जातं ते काव्य आंतरिक स्फूर्तीसाठी, कारण त्याच्या एकूण सुखदुःखाच्या व्यथावेदनांचा जो आविष्कार आहे तो साहित्यात होत असतो। आणि म्हणून हे प्रयोजन लेखकनिष्ठ त्याचबरोबर वाचकनिष्ठ असं जे काही मोहम्मदांनी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं, पण वाचकाच्या दृष्टीनं यश किंवा कीर्ती ही काही अपेक्षित नाही। काव्य वाचल्यानं कुणालाही कीर्ती किंवा प्रसिद्धी, फक्त त्याचा बोलबाला फक्त होतो, अमुक मी हे काव्य वाचलेलं आहे। दुसरा हा जो काही त्याचा अर्थ आहे, काव्य हे यशासाठी लिहिलं जातं, काव्य कीर्तीसाठी लिहिलं जातं, आणि काव्य हे व्यवहार ज्ञान सांगण्यासाठी लिहिलं जातं। संस्कृत साहित्य विशारद मोहम्मद यांनी व्यवहार ज्ञान हे ज्या वेळेला प्रयोजनांचा विचार हा केलेला आहे, त्या विचारामध्ये व्यवहार ज्ञान हा त्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये राजव्यवहार लोकांना, सर्वसामान्यांना समजावा यासाठी हे म्हणजे कवी, लेखक हे राजदरबारातील जे काही घटना घडामोडी राजाच्या दरबारी राहून जे काही लेखन करत होते आणि त्याचं विवेचन सर्वसामान्य समाजाला कळावं हा त्याचा पाठीमागचा उद्देश होता। पण अलीकडच्या काळात राजा किंवा राजवाडी ही जी काही संस्था नष्ट होऊन भारतीय लोकशाहीमध्ये, ही जी काही लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांना लोकव्यवहार कळावा यासाठी लेखक कवी, कारण का तर हे जीवन हा व्यवहार कसा आहे तो समजून सांगण्यासाठी लेखक कवी काही भाष्य करत असतात। त्याला आणखीन एक पाश्चात्य विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की हे जे काही जीवन भाष्य आहे ते जीवन भाष्य म्हणजे व्यवहार ज्ञान, व्यवहार कसा करावा, कारण हे जीवन मंगल आहे, ते कशानं मंगल होईल आणि मांगल्याचे कोणकोणते स्तोत्र आहेत हे सांगणं किंवा लोकव्यवहार करावा यासाठी काही लेखक कवी हे विवेचन करत असतात। साधारणतः केशवसुतांची कविता असेल किंवा इतर सर्वसामान्य रसिक जनांच्यासाठी ज्या मर्ढेकरांनी लिहिलं, किंवा आपल्याकडं भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलं, किंवा इतर जे काही कवी आहेत, ज्ञानपीठ पारितोषिक विंदा करंदीकरांनी जे काही आपल्या काव्यातून जे काही भाष्य केलेलं आहे, तो हा लोकांचा जो काही लोकव्यवहार आहे तो त्यांनी अधिकाधिक कसा लोकाभिमुख करता येईल आणि जगण्यातलं जीवनातलं अंतिम सत्य काय हे सांगण्यासाठी या लेखक कवींनी लिहिलं। आणि म्हणून व्यवहार ज्ञान जो आहे तो लेखकाच्या दृष्टीनं तितका सामर्थ्यशाली आहे, कारण लेखक कवी हा जीवनावरती भाष्य करणारा, पोएट्स आर क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जीवन भाष्य हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्या जीवन भाष्यामध्ये हा व्यवहार दडलेला असतो आणि तो आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचा आहे किंवा आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे यासाठी वाचक आणि रसिकाची सुद्धा एक अपेक्षा असते आणि त्यासाठी तो साहित्याकडे वळत असतो, तो वाचनाकडे वळत असतो, असा त्या व्यवहार ज्ञान या प्रयोजनाचा अर्थ आहे। त्यानंतर त्यांनी आनंद सांगितलं, जगण्यातला जीवनातला जो आनंद आहे तो जगण्यातला जीवनातला आनंद हा खरंतर मानवी जीवन आणि मानवी जगणं हे आनंददायी कसं होता येईल, कारण का तर माणसाची जी काही जगण्याची जी काही प्रभावळ आहे ती केवळ सुखासाठी, आनंदासाठीच असते। आणि मग हे कशाने प्राप्त होईल, तर जो लेखक कवी
आपलं जे काही जीवन भाष्य आहे तो व्यक्त करतो आणि त्याला जे काही झालेलं, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगावीशी वाटत असते आणि इतरांना सांगणं आणि इतरांना ते समजून देणं यात एक आनंद हा लेखकाचा असतो. आणि म्हणून मी व्यक्त होणं, माझ्या असणाऱ्या ज्या काही एकूण कथा व्यथा आहेत ते इतरांच्या जवळ मांडणं म्हणजेच आपल्या मनातल्या विचारांच्या आणि भावनांच्या ज्या काही असणाऱ्या ज्या काही विरेचनाच्या ज्या काही संवेदना आहेत त्या जर का शब्दांच्या वाटे जर का व्यक्त केल्या तर लेखक कवीला बरं वाटतं. आणि म्हणून आपली जी काही संपूर्ण जी काही आजरामर ज्या कलाकृती आहेत किंवा साहित्य कृती आहेत त्या केवळ लेखक कवीच्या एकूण जीवनातल्या एकूण स्थितीगतीचा केलेला जो काही आविष्कार आहे किंवा ज्या काही भावना आहेत त्या मांडल्यानंतर त्याला बरं वाटत असतं आणि विरेचन झाल्यानंतर त्याला बरं वाटत असतं. आणि म्हणून व्यक्त करण्याचा जो आनंद आहे, इतरांना काही देण्याचा जो काही भाव आहे, ज्या माझ्या मनातलं सगळं जर का मी व्यक्त केलं आणि शब्दावरच्या वाटे, उदाहरणार्थ हरिनारायण आपटे यांची कादंबरी आहे पण लक्षात कोण घेतो, या पण लक्षात कोण घेतो ही जी काही प्रतिकात्मक कादंबरी हरिनारायण आपटेंनी एका स्त्रीचं पात्र, यमू नावाच्या स्त्रीचं पात्र घेऊन तिच्या ज्या काही व्यथा वेदना त्यांनी ज्या काही एकूण समाजातल्या दिग्दर्शनाच्या उद्देशानं हरिनारायण आपटेंनी जी कादंबरी लिहिली आणि जे काही व्यक्त झालं त्यामुळं लेखकाला एकूण जे काही समाजाविषयीची असणारी जी काही अस्वस्थता आहे, समाजातल्या ज्या काही एकूण स्थितीगतीविषयी हरिनारायण आपटेंनी जे काही भाष्य केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि ही कलाकृती इतकी त्या तत्कालीन काळामध्ये गाजली की त्या आपण जे काही एकूण समाजाच्या व्यथा वेदना मांडल्या त्यामुळं हरिनारायण आपटे यांना अतिशय मनपूर्वक असा त्यांना आत्मिक आनंद हा कोणत्याही लेखकाला होत असतो. तसं आम्ही काहीतरी नवीन घेतलेलं आहे, आम्ही काहीतरी एका गोष्टीचं पुनर्भरण केलेलं आहे ही जाणीव वाचकांच्या ठिकाणी असते. आणि वाचक वाचतो तो सुद्धा आनंदासाठी वाचत असतो, लेखक सुद्धा वाचतो तो आनंदासाठी वाचत असतो. आणि म्हणून सर्व सकळ प्रयोजनामध्ये आनंद हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. मानवी जगण्याचा जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे तो आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. आणि त्या सुख समाधानामध्ये आनंदामध्ये एकूण जे काही जगण्याची जीवनाची जी काही प्रभाव आहे त्यासाठी लेखक वाचतो आणि त्यासाठी वाचक वाचतो असा ह्या प्रयोजनांचा महमटाने अर्थ अभिव्यक्त केलेला आहे. त्यानंतर उपदेश हा एक त्यांनी प्रयोजन सांगितलेला आहे. हा उपदेश आहे तो महमट यांनी कांता संमित तत्व उपदेश विजय, पत्नीनं पतीला एकांतात जशी पत्नी पतीला एकांतात उपदेश करते आणि पत्नीचं उपदेश हा उपदेश न मानता तो तिचा तो प्रमाण मानतो आणि लागली सगळ्या गोष्टी काही अंमलात आणतो. आणि समजा पतीनं नाही काही एकांतामध्ये नाही काही ऐकलं तर ती काही वेळा डोळ्यातनं पाणी काढते, काही वेळा त्या समजवतीचा स्वरात ती त्याला समजून देत असते. आणि मग तो पत्नीनं जो काही एकांतात पतीला जो काही जशी उपदेश करत असते तसं साहित्य उपदेश करत असतं असं महमटाला म्हणावायचं. आणि लेखक कवी काहीतरी सांगावयाच्याच उद्देशाने लिहित असतो. आपल्या मनातल्या ज्या काही व्यथा आणि वेदना आहेत त्या व्यथा वेदना आणि त्याचं सार्वत्रिकरण हे जे काही जाणीवपूर्वकरित्या करण्याचा उद्देश जो आहे, कारण का तर जगण्यातलं मांगल्य दाखवून देण्यासाठी, जगण्यातलं एकूण जो काही प्रवाह आहे तो स्पष्ट करण्यासाठी लेखक जे काही उपदेशाचं ढोस जो देत असतो तो सरळ सरळ न देता, कारण उपदेश केलेला कुणालाही सरळ सरळ पटत नाही, कारण का तर तो उपदेश मानला जात, तर त्याला त्रिकस वक्र पद्धतीनं ती गोष्ट सांगितलेली असते. आणि यासाठी अनेक लेखक कवी आपले साहित्य कृती तयार करत असतात, लिहित असतात, मांडत असतात असा ह्या प्रयोजनाचा अर्थ आहे. आणि उपदेश घेण्यासाठी वाचक सुद्धा बर असं होतं का या प्रयोजनाचा अर्थ, चला आपण उपदेश घेऊया म्हणून वाचूया असंही होत नसतं. तर हे प्रयोजनाची काही वेळेला तिथं मर्यादा येत असते. कारण का तर केवळ उपदेशासाठी साहित्य लिहिलं जात नाही, केवळ आनंदासाठी साहित्य लिहिलं जात नाही, केवळ एकूण कीर्तीसाठी साहित्य लिहिलं जात नाही, तर साहित्य हे एकूण सगळ्या गोष्टींचा एकत्रित असणारा सुमेळ, व्यथा वेदनेचा जो काही संवेदनशील जो काही आविष्कार आहे तो शब्दात लेखक पकडत असतो
आणि त्याला तो एक कलात्मक आविष्कार लालित्याच्या पातळीवरती देऊन जगण्या म्हणजे साहित्य कृतीचं जे काही मांगल्य आहे, सत्यम शिवम सुंदरम, सत्य हे शिव आहे आणि शिव हेच सुंदर आहे आणि सुंदरता हीच जगण्याची एक प्रभाव आहे, अशी ही आकृती लेखक आपल्या कलाकृतीतून दाखवत असतो. इथं आपण थांबूया. उद्याच्या तासाला याच्यावरती अधिक विवेचन आपण करू शकतो. सर्वांना धन्यवाद. आता कसं झालंय बघा, आवाज कुणीकडं काय 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 झालं. अरे हे चिटकन आहे की चिटकन नाही वाटत.